नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे वडे. त्यासाठी ज्यांना दुधी आवडत नाही ते सुद्धा हे वडे एकदम आवडीने खाणार आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट असे लागतात. तर चला आपण बघूयात. त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे. त्याला चांगल्या प्रकारे आपल्यावरची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर मागचा आणि समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक किसणी घेऊन त्याला जाडसर असाच किसायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक किसणीने सुद्धा किसू शकता. इथे मी जाडसरच ठेवलेलं आहे. आपण जेव्हा वडे खातो तेव्हा जे दातात येतं ना ते एकदम छान टेस्ट येते, म्हणून मी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. तर बघू शकता इथे आपलं दुधी भोपळा किसून झालेला आहे. त्यानंतर काही साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये मिरचीचं पेस्ट तयार करून घेतलेला आहे. 2 ते 3 टेबलस्पून आपण तीळ घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून आपण एक कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, मिरचीचा पेस्ट, तीळ आणि ओवा क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून धनिया पावडर आणि थोडा जिरा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ते मिश्रण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर बघू शकता मसाले आपले चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये लागेल तेवढं आपल्याला पीठ मळण्यासाठी जेवढं पीठ लागेल तेवढंच आपल्याला घालून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच एकदाच पीठ घालून घ्यायचं नाही. तर बघू शकता इथे मी थोडं थोडं पीठ घालून घेत आहे. तर साधारण मला किती पीठ लागेल ते मी नंतर सांगते. तर बघू शकता इथे मी साधारण मला 1 कप पीठ लागलेलं आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर थोडा पुन्हा एकदा 1/4 कप पीठ लागलेलं आहे. जवळपास मला 1 कप आणि 1/4 कप पीठ लागलेलं आहे. तर बघू शकता इथे आपलं पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याचे वडे करायला घेऊयात. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर हाताला थोडं पाणी लावून आपल्याला हातावर वडे करून घ्यायचे. तुम्हाला हातावर जमत नसेल तर तुम्ही एका पिशवीवर सुद्धा वडे किंवा कापड ओला करून त्यावर सुद्धा करून त्यानंतर तेलामध्ये घालू शकता. तर बघू शकता इथे आपले वडे एकदम तयार झालेले आहेत. त्यांना थोडे एका साईडनं शिजल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी वड्यांना पलटवून घेतलेलं आहे. त्यामुळे आपले वडे दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे शिजतील. तर बघू शकता इथे आपले वडे चांगल्या प्रकारे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि मधामध्ये पलटवून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे आपले वडे तयार झालेले आहेत. ते मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे. तर बघू शकता इथे आपले वडे तयार झालेले आहे. अशाच प्रकारे आपण पुन्हा एकदा वडे तयार करून घेऊयात. तर बघू शकता इथे मी पुन्हा एकदा वडे टाकून घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत आणि मधामध्ये आपल्याला वडे एक एक करून पलटवायचे आहेत. त्यामुळे आपले वडे दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे शिजतील. तर बघू शकता इथे आपले वडे एकदम रेडी झालेले आहेत आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरच, मंद आचेवरच करायची आहे. तर बघू शकता फुल गॅस जर ठेवली ना तर वडे आपले करपू शकतात. तर बघू शकता इथे आपले वडे चांगल्या प्रकारे क्रिस्पी झालेले आहेत. त्यांनासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी हे सुद्धा वडे काढून घेत आहे. अशाच प्रकारे आपले संपूर्ण वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे वडे तयार झालेले आहेत. ते मी काढून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आपले वडे तयार झालेले आहेत. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे लागतात आणि चवीलासुद्धा एकदम भारी टेस्ट येते. तर हे वडे तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपीमध्ये.